शुभेच्छा. लहानपणी खूप विचार केला होता की मोठं होऊन काय बनायचं. लोक विचार करतात की MPSC द्यायची, UPSC द्यायची, इंजिनियर व्हायचं, डॉक्टर व्हायचं. पण शिक्षक होण्याचा खूप कमी जण विचार करतात आणि खूप जण मनावरती घेतात की आम्हाला शिक्षक व्हायचं आणि शिक्षक होऊन विद्यार्थ्यांना शिकवायचं. आता शिक्षक झाल्यावर फक्त शिकवणं हेच नसतं. आता त्याच्या मागे खूप साऱ्या जबाबदाऱ्या असतात. आज शिक्षक दिन होता, मी शिक्षक झाले होते आणि जशा शालेय निवडणुका होत्या तशा आमच्या ट्युशनमध्ये छोटीशी निवडणूक झाली होती. त्याच्यामध्ये हेड या पदावर मी मानकरी ठरले. हेड झाल्यानंतर हेडची जबाबदारी काय असते, विद्यार्थ्यांना कंट्रोल कसं करायचं, हँडल कसं करायचं आणि विद्यार्थ्यांना शिकवायचं पण कसं, याची आम्हाला तयारी करावी लागली. स्वतःला कोणता टॉपिक शिकवायचा आहे, कसा शिकवायचा आहे, ह्याचा पहिले स्वतः अभ्यास करावा लागतो, मग विद्यार्थ्यांना शिकवायचं. त्याच्यात पण विद्यार्थी बोर होऊ नये, विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावं, याच्यासाठी किती तळमळ करावं लागते, किती त्याची आम्हाला दक्षता घ्यावी लागते, याचा आम्ही विचार केला. नंतर एकदम चांगला जर अनुभव आला असेल आम्हाला, तर सर्वात चांगला प्रसंग म्हणजे टाइम टेबल बनवणे. सगळ्या विद्यार्थ्यांची मॅनेजमेंट कशी लावायची, किती तास लावायचे, किती वेळाचे लावायचे, किती विद्यार्थी शिक्षक बनले, कोणता टॉपिक शिकवणार आहे, कोणता टॉपिक रिपीट होऊ नये, या सगळ्याची मॅनेजमेंट लावली. पहिले आम्ही 6 लेक्चर लावले. त्यानंतर सरांनी सांगितल्यानंतर सगळे अजून प्रोत्साहित झाले, सगळ्यांनी नावं दिले. मग तसे आम्ही 8 लेक्चर वाढवले. नंतर मस्तच आम्ही टाइम टेबल बनवला. सगळ्यांनी खूप कष्ट घेतले. माझे सहकारी मित्रमैत्रिणी जितके होते सगळ्यांनी खूप कष्ट घेतले या कार्यक्रमासाठी. आणि सरांनी आम्हाला सांगितलं होतं की क्लासवर जाताना की हा खूप अवघड आहे क्लास, इथं शिकवणं खूप अवघड आहे, इकडचं लेक्चर खूप जणांनी तसं म्हणून काढून टाकलं, काही जण लेक्चरवरतीच थांबले नाही. पण मी 2 लेक्चर घेतले आज. त्या लेक्चर लावलेल्यामधले पण विद्यार्थी ॲबसेंट होते, जे शिक्षक म्हणले होते ते ॲबसेंट होते. त्यांची पण लेक्चरची मॅनेजमेंट कशी लावायची, क्लास कधी कंबाईन करायचा, कधी नाही, हे सगळं आम्हाला कळालं. त्याच्यानंतर मी 2 क्लासवरती गेले. एकदा मी NAT फाउंडेशनवरती गेले आणि एक स्टेट बोर्डवरती गेले. तर खूप बेस्ट अनुभव होता मला. मी फिजिक्स टॉपिक शिकवला, रिफ्लेक्शन ऑफ लाईट. विद्यार्थ्यांनी इतकं मन लावून शिकून घेतलं, काय आहे, कशी कन्सेप्ट आहे हे शिकून घेतलं, ऐकलं, विचारलं आणि मेन मला पण त्याची उत्तरं त्यांना देता आली आणि माझ्याकडून त्यांना ती कन्सेप्ट क्लिअर झाली. याचा मला खूप आनंद आहे की मी काहीतरी विद्यार्थ्यांना शिकवलंय, त्यांना ते कळालंय, त्यांनी मला खूप चांगला रिस्पॉन्स दिला. आणि आवटी अकॅडमीला मी थँक्यू म्हणते की तुम्ही आम्हाला एवढा मोठा प्लॅटफॉर्म दिला, एवढी मोठी संधी दिली. धन्यवाद.